माझा नवरा गल्लीत अंडरआर्म खेळतो, सेम तुझी नक्कल करतो. तुझ्यासारख्या धावा काढणं त्याला जमत नाही, बाकी सगळं जमतं. पण धावा काढणं नाही जमलं तरी बायकोचं असं तुझ्यासारखं मन मोकळं कौतुक करायला त्याला जमो, एवढीच अपेक्षा आहे. असं म्हणतात की जगात 2 प्रकारचे बॅट्समन आहेत. एक प्रकार म्हणजे तेंडुलकर आणि दुसरा बाकीचे सगळे. सचिन, तू ज्या माणसांचा देवावर विश्वास नाही त्या माणसांनाही हात जोडायला लावलेस. देव आहे असं म्हणायला लावलंस. तू आमच्यासाठी देव आहेस. मेल्यावर आम्हाला खरा देव कसा असतो ते दिसलेही कदाचित, पण जिवंतपणे आम्ही तुझ्याकडेच देव म्हणून बघतो. आणि आम्हाला सगळ्यात प्रिय एकच मंत्र आहे, हाच मंत्र आम्हाला आजही जिंकायचं बळ देतो. वा. कारण या मंत्राचा चमत्कार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितला आहे. तू निवृत्त झालास आणि नवऱ्याने क्रिकेट बघणं सोडून दिलं. मीच आता कम्प्युटरवर जुनी मॅच लावते. पुन्हा एकदा घरात तोच उत्साह येतो. खरं सांगते, जुने सामने बघताना तू आऊट होऊ नये एवढंच वाटत राहतं. आपोआप हात जोडले जातात. राष्ट्रगीत जसं कितीदाही ऐकलं तरी आपण ज्या जोशात उभे राहतो तसं तुझा खेळ बघताना नेहमीच एक उत्साह असतो. सचिन, आय लव्ह यू. वा वा वा. वहिनींच्या मनातली एक भावना त्यांनी व्यक्त केली आणि खरंच असं घरामध्ये घडत असेल बऱ्याचशा. सर, या पत्राला काय छोटंसं उत्तर? मला ॲक्च्युली सर्वप्रथम तर माझ्या वडिलांची आठवण येते ज्यावेळेला पोस्टमनकडे मी बघतो. करेक्ट. साहित्य सहवासमध्ये आम्ही 4थ्या मजल्यावर राहत असो आणि त्यावेळेला ज्या वेळेला पोस्टमन आमच्याकडे पत्र डिलिव्हर करायला यायचे त्यावेळेला नेहमी माझे वडील त्यांना हॉलमध्ये बसवायचे असेच आणि त्यांना चहा किंवा पाणी ऑफर करायचे. आणि ते मला समजवायचे की ना, ह्या उन्हात पोस्टमन सगळीकडे जातात, आपलं फक्त एकच पत्र आहे, ते अनेक अशी पत्र डिलिव्हर करतात वेगवेगळ्या घरी जाऊन. आणि एक नुसता थंड पाण्याचा ग्लास ऑफर केला तर काही त्याच्यात आपलं कमीपणा नाही आहे. आणि मला ते माझे लगेच डोक्यात आलं. मी इकडे बघितलं आणि तुम्ही पत्र वाचलं ते तर इमोशनल एकदम. मी स्पीचलेस आहे, मी काही बोलत नाही. मी जस्ट नमस्कार करतो आणि सगळ्यांना थँक्यू म्हणतो. पत्राचं लेखन केलं होतं अरविंद जगताप, आमचे लेखक, त्यांच्यासाठी जोरदार आहे. थँक्यू काका, आपण आलात, परत या, आम्ही वाट बघतो. सचिन तेंडुलकर यांचं कुटुंब घरातलं एक आहे, बाहेरचं एक आहे. तर असे काही मित्रसुद्धा आलेले आहेत, त्यांच्याशीसुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. अतुल रानडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. प्रकृतीने एक इम्पॉर्टंट किस्सा असा येतो की आम्ही शिवाजी पार्कला नेट संपवून जेव्हा सचिन बँड्राच्या घरी जायचा शनिवारचा, तेव्हा 91 लिमिटेड माझ्या सांताक्रूजला येणारी बस होती. ती खूप नीच बस होती कारण ती 1 तासाने यायची. आणि त्याची बस होती 87 लिमिटेड आणि 315. आणि ती बस 91 लिमिटेड आली की हा माझा किट बॅग धरून ठेवायचा आणि कंडक्टरने डबल बेल मारली की निघाली बस. आणि मला, अरे येईल रे तुझी आत्ता दुसरी बस. मी त्याची रनिंग बिटवीन द विकेट्स इम्प्रूव्ह करतो. आणि त्याची बस आली 87 लिमिटेड की मला समोर ठेवायचा जेणेकरून मला कुठेही हलता येईना आणि बसमध्ये ढकलायचा. म्हणजे मी बँड्रा डेपोला उतरून दुसरी बस पकडून मग घरी जायचं. आणि हे आमचे परममित्र उतरून शांतपणे 10व्या मिनिटात घरी. जसं सचिन आपला 2011 वर्ल्ड कपचा सूत्रधार होता, वन ऑफ द मेन थिंक टँक विथ गॅरी कर्स्टन, सगळे आपले बाकीचे इंडियाचे प्लेयर्स,
तसाच आमच्या शाळेच्या शारदाश्रम क्रिकेट टीमचा सुद्धा तो सूत्रधार होता, आमचा कॅप्टन होता. आणि जेव्हा आम्ही नेहमी टॉस जिंकलो तरी किती ओली विकेट असली तरी आम्ही पहिली बॅटिंग करायचो. सचिन हमखास 100-150 मिनिमम, जास्तच चांगली त्याची हात असेल बॅट तर 200-300 सुद्धा. पण जेव्हा कधी दुसरी टीम यायची बॅटिंगला तेव्हा आम्ही त्यांच्या समजा दुसऱ्या दिवशी 2 दिवसाची मॅच असायची आणि जर का 2 दिवसात मॅच संपली नाही तर ती तिसऱ्या दिवशी जायची. आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तिसऱ्या दिवशीचे आम्हाला ₹5 मॅच फी मिळायची. हो. तर सचिन असा प्लॅन करायचा की आम्ही त्यांचे सगळे गडी बाद नाही करायचो दुसऱ्या दिवशी. 2 गडी तरी ठेवायचे त्यांचे, जेणेकरून शाळेला सुट्टी मिळेल 1 दिवस एक्स्ट्रा. अच्छा. आणि ते ₹5 एक्स्ट्रा मिळून मग आम्ही सगळे पिक्चरला जायचो. आम्ही सगळे पिक्चरसुद्धा बघायचो आणि ती एक एक्स्ट्रा दिवस शाळेला सुट्टीसुद्धा मिळायची. सो थँक्यू फॉर ऑल दॅट. क्या बात. जगदीश हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मी सचिन बरोबर प्रॅक्टिस सेशन अटेंड केलेत. त्याचे मी नशीबवान आहे की मला ते त्याच्यावर करायला मिळाले. फोकस असायचा त्याचं, प्रॅक्टिसचं पण प्रिपरेशन आदल्या दिवशी असायचं. अच्छा. जसं मॅचचं असतं तसं प्रॅक्टिसचं पण असतं. श्रीलंका टूरच्या आधी त्याने ठरवलं की उद्या आपण इंडोरला प्रॅक्टिस करू म्हणून. आम्ही गेलो तर सचिन येणार म्हणून त्यांनी AC वगैरे सगळं लावून ठेवला इंडोरचा. टेम्परेचर 24 होतं. सचिन आला, त्याने सगळे AC बंद करायला लावले, खिडक्या उघडले, दरवाजे उघडले, पूर्ण थंड वातावरण बाहेर काढलं आणि ह्युमिड केलं. आज 40 टेम्परेचर केलं कारण त्याला तिकडे 40मध्ये जाऊन खेळायचं होतं. तर असं त्याची फोकस प्रॅक्टिस असायची. जगदीशबद्दल बोलायचं आणि अतुलबद्दल बोलायचं तर ते ॲक्च्युली इतके वर्ष त्यांचं काम सोडून माझ्यासाठी प्रॅक्टिसला यायचे. तर आणि ऑलवेज बॅकग्राऊंडमध्ये राहिलेले आहेत. तर मी हेच अपेक्षा करतो की लोकांनी त्यांना एक चांगला राऊंड ऑफ अप्लॉज आहे. अजित भुरे सर बसलेले आहेत, प्रसिद्ध निवेदक आणि दिग्दर्शक. सचिनचे तर मित्र आहेतच, पण जेव्हा हा सिनेमा मराठीत येत होता तेव्हा तुमची सरांना खूप मदत झाली आणि तुमच्याकडेही खूप किस्से आहेत त्यावेळेचे. काय सांगाल या मराठीकरणाबद्दल? मी तुम्हाला एकच सांगतो की हा माणूस कुठल्याही क्षेत्रात असता तरी सचिन तेंडुलकरच असता. कारण ज्या प्रकारचं प्रिसिजन त्याने ह्या कामामध्ये वापरलेलं आहे, म्हणजे मी अनेक स्टुडिओजमध्ये बघितलेत आपल्यासारखे मोठमोठे आर्टिस्ट 1-1 तासाने गॅप घेणार, त्याच्यानंतर आपण पुन्हा काहीतरी करणार. सलग 3-3 तास 4-4 तास त्याने मेहनत घेऊन या सिनेमाच्या मराठी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. एक कुठली तरी बॅट होती, ती बॅट नेमकी ती नव्हती, 2002 साली खेळलेली बॅट आणि त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. आणि त्याने ती पाहिली आणि तो म्हणाला की नाही ही बॅट ती नाही आहे. आता खरं म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून एक बॅट दिसली असती, पण त्याने त्या असिस्टंटना सांगून ती बॅट जी 2002 साली वापरली होती तीच बॅट तेव्हा आणली आणि इतक्या मनापासून त्याने या मराठी चित्रपटासाठी काम केलं. त्यामुळे मी स्वतःला सुदैवी समजतो की मी याच्यावर काम करू शकलो. थँक्स.